नमस्कार मंडळी, आज मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आली आहे। आज आहे मस्त अशी महाराष्ट्रीयन स्टाईल भरली भेंडीची रेसिपी। खूप सोपी आणि झटपट आहे, कमी साहित्यात कमी मसाल्यात तयार केलेली ही रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, भरपूर अशी कोथिंबीर, 1 चमचा जिरं। आता हे मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे। ते वाटून झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही भेंडीला कट करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे छोट्या छोट्या असतील तर तुम्ही अख्ख्या भेंडीलाच कट करा, नाहीतर अशा रीतीने अर्धी भेंडी घेऊन त्यामध्ये कट करून व्यवस्थितरित्या कट करायचं आहे, जेणेकरून भेंडी कट करताना तुटणार नाही। एक एक करून सर्व भेंडी इथे 1 पाव भेंडीला मी कट करून घेतलेला आहे। सो मंडळी बघू शकता, छोटी भेंडी होती तर अशा पद्धतीने तुम्ही तिला कट करायची आहे। तर भेंडी कट करून झाल्यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं होतं लसूण आणि कोथिंबीरचं, ते एका ताटात काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, सोबतच 2 चमचे तिळाचं कूट आणि 3 चमचे आपण इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। सोबत चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। सो मंडळी, आंबट घातल्याने काय होतं की भेंडी चिकट होत नाही आणि चविष्टही लागते। आता हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी पीठ मिळतो त्या प्रकारे। मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारे आपण भेंडीमध्ये तो मसाला पूर्णपणे भरून घ्यायचा आहे। हे पहा, व्यवस्थितरित्या प्रेस करत भरायचा आहे, जेणेकरून मसाला आतपर्यंत सर्व बाजूने पसरला जाईल। भेंडीमध्ये मसाला भरून झाल्यानंतर आपण ही भेंडी तव्यातच करायची आहे, म्हणजेच फ्लॅट भांडं कोणतंही पॅन वगैरे असेल त्यामध्ये करायचे आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि भरलेली सर्व भेंडी यामध्ये आपण अशा रीतीने घालून घ्यायची आहे। सो मंडळी, लिंबू वगैरे घातल्यामुळे काय होईल, मसाला सुका होणार नाही आणि भेंडीतला मसाला बाहेर येणार नाही। म्हणजे तुम्ही कशीही अलटीपलटी करा, त्यातून मसाला अजिबात बाहेर येत नाही। आता आपण वरून थोडंसं किंचित असं मीठ घालायचं आहे, कारण आपण फक्त मसाल्यालाच मीठ घातलेलं आहे। सो मंडळी, वरून भेंडीला मीठ लागत नाही। सो ही ट्रिक नक्की ट्राय करा, खूप छान अशी अप्रतिम भेंडी लागते, वरून सुद्धा खमंग अशी मस्त लागते। अलटीपलटी करत करत मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची आहे। सो मंडळी, भेंडी शिजते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मंडळी, 7 ते 8 मिनिटांनंतर आपली मस्त अशी भेंडी शिजून तयार झाली आहे, म्हणजेच भाजून तयार झालेली आहे। तर तयार आहे आपली मस्त अशी महाराष्ट्रीयन भरली भेंडी। तर मंडळी, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।